तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही किती वेळ झोप घ्यावी। बघा, आयुर्वेदानुसार 3 प्रकृती आहेत, वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती। आता वात प्रकृतीचा जो व्यक्ती असतो ना, तो पडल्या पडल्या बेडवर झोपू शकतो, त्याला पटकन झोप लागते, पण एकदा जाग आली की झालं, त्यांना झोपच येत नाही, म्हणजे ते डिस्टर्ब स्लीप आहे, खटकन जाग येते त्यांना। आणि त्याच्यासाठी त्यांना शांत झोपेची गरज असते आणि म्हणून कमीत कमी 8 तास तरी वात प्रकृतीच्या व्यक्तींना झोप घ्यायला हवी, म्हणजे त्यांच्या शरीराचं पोषण होईल, कारण ते अगदी बारीक असतात, खूप ओव्हर थिंक करतात, सो दे नीड स्लीप। पित्त प्रकृतीची व्यक्ती मध्यम बांधा, भूक खूप लागत असते त्यांना, आणि त्यामुळे ना म्हणजे त्यांना झोप लागते, पण त्यांना ओके स्लीप असते, म्हणजे त्यांना खूप झोप हवी असं नसतं। सो कारण त्यांच्या शरीरासाठी आवश्यक झोप त्यांना मिळत असते, त्यांना पटकन पहिले झोप लागत नाही, बेडवर पडल्या पडल्या थोडा वेळाने त्यांना झोप लागते, त्यामुळे त्यांच्यासाठी साधारण 7 ते 8 तास झोप इनफ आहे। त्याच्यानंतर येते कफ प्रकृती, जी कफ प्रकृतीचं वर्णनच असं केलंय की स्थूल असतात शरीराने, त्यामुळे लिथार्जी असते, आलस्य असतं, आणि ह्यांच्यामध्ये ॲक्टिवनेस येण्यासाठी त्यांनी कमीत कमी फक्त 5 ते 6 तास झोप घेतली तरी ते फिट राहू शकतात, वजन कमी होऊ शकतं। आणि हो, कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी दुपारीही अजिबात झोपायचं नाहीये की ज्यामुळे त्यांचं वजन वाढेल। सो तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही झोप घ्या, आणि खरं म्हटलं तर तुम्हाला झोप येते तेव्हा तुम्ही झोपायलाही हवं, कारण वेग धारण करायचं नसतं, झोप आल्यावर एक चुटकुला तरी घ्यायचा की त्यामुळे शांत तुम्ही झोपू शकाल आणि तुमचा ब्रेन परत ॲक्टिव्ह होऊ शकेल।